नीट धू. बॅक टू माय चॅनल. कालचा ब्लॉग कसा आहे ते सांगा. थोडाफार बनवण्याचा प्रयत्न केला होता. पावसाच्याने काही बाहेर जावं वाटत नव्हतं. थोडं गेलो होतो पण तिथं पण रोड नव्हता चांगला. आता परत मायात चाललो आहे. बोलवले मायात जेवायलाच. पावसाचं वातावरण झालं, कधी पण येऊ शकतो. त्याच्या अगोदर गेलेलं बरं. पप्पाला व्हिडिओ कॉल कर. असं नाही करायचं रे. पाणी घाण होतंय. असं घ्यायचं पाणी. नाही धुतलं नीट. हे काय राहिलंय. कसं धुतोय. नीट धू. प्रिशा आता झोपून उठल्या आणि आता झोपून म्हणजे उठतच नव्हती. उठायची, डोळे बंद करायचे. ते आता बघतच बसल्या नुसतं माझ्याकडं. झोपून झाल्या काय. झोप की ग. काय होतंय तुला. या इकडं. झोपून झाली. बघ कशी बघते. किती रुपये 20 रुपये काय येईल का पाव. आज काय पाऊसच चालू आहे. आता थोडा पाऊस चालू आहे म्हणजे बुरंगाट टाईप मध्ये. 8 वाजले आता अजून लाईट आली नाही. आता एकदा लाईट आली होती, 1 सेकंदासाठी आली, लगेच गेली. चेकिंग चालू असेल. आज दुपारपासून लाईट नाही गावामध्ये. मळ्यात तर 2-3दा आली गेली. कसं आहे, माझा मोबाईल चार्ज करून ठेवला होता. कधी लाईट यायची काय माहिती. आता मी चार्जिंग संपवून ठेवायचो. आबांच्या फोनमध्ये तर 5% चार्जिंग आहे. त्यांनी इथं फोन ठेवून गेले. आणि जो बल्ब आहे तो पण संपत आलाय. चार्जिंग त्याचं म्हणजे पूर्ण संपलेच म्हणा. अंधार इथं दिदीनं मागाशी केलं होतं. इथं जरा कुठला होता मसाला. मिक्सर नाही ना आता लाईटीच्या म्हणजे लाईट नाही त्यामुळे. ते वाजले 8च वाजले. तर कधी जेवण बनायचं काय माहित. आय एम वेटिंग फॉर जेवण. A few inches later. 9 वाजले तर अजूनपर्यंत काय लाईट आली नाही. 2 वाजता काहीतरी लाईट गेली होती. मगाशी जेवण करत होता, लाईट एकदा आली, परत एकदा लाईट गेली. 1 सेकंदापुरती लाईट आली आणि लगेच गेली. नक्की लाईट कधी यायची काय माहिती यार. पाऊस अजून येतोय म्हणजे मोठा पण येणं झालाय, थांबणा पण झालाय. बुरुंगाटच येतंय. 9 वाजले. लाईट कधी येईल सांगता येत नाही. मला आज झोप आली लवकर. दररोज झोपत नव्हतं लवकर, आज लवकर झोप. भेटूया लवकर नवीन ब्लॉगमध्ये. आजचा ब्लॉग जास्त काय मोठा झालाच नाही, थोडाफारच केला. असो, पुढचे ब्लॉग काही मोठे करू. भेटूया लवकरच नवीन ब्लॉगमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय अँड कीप सपोर्टिंग.